पण असं एक बेरोजगार लोक आहे हां, पण यायला काम नाही काही नाही आणि मी त्याच्यामधलाच एक आहे. पण तरी जे काही सत्तेवर आहे ते सत्तेवाले जनता आहे ते आपल्यापर्यंत येऊनच नाही राहिले. बर, जुन्याला सोडून द्यायचं. जुनं सोडून द्यायचं. का करते जुनं? एकदा तर झटका द्यायला लागेल. कामच कोणची होऊन जाईल इथं. झटका पाहिजे. मग झटक्याशिवाय काम होत नाही. झटका पाहिजे. झटका पाहिजे. झटका देता हो तुम्ही? द्यास लागेल ना. एक तर दिवस येऊन का मोदीचे फोटो आम्ही घरी लावून फोटो घरी लावेन. हो वा, एक दिवस चांगला दिवस, एक दिवस तर चांगले काम करन मोदी देशाचे. घरी फोटो लावून वा, काम नाही लावू. दलितांनाही आहे आरक्षण, कधी शिष्यवृत्तीत तर कधी डोनेशन. पण पोबारा झाला तर दलिताच्या नावाचा कुणीच नाही वाली उरला. होता एक तोही गेला. अनाथ झालो आता आम्ही बिना माय बापाचे. होता एक आंबेडकर साहेब 20 काढून टाके सापाचे. आता काय करायचं भाऊ, कोणाच्या तोंडाकडे पाहायचं. मिळून मिसळून आता कसं एकमेकासोबत राहायचं. जे येते साले सत्तेवर ते आपलंच गोड नाचवते. दलिताचं नाव फक्त लिहापुरतंच राहते. नाही जमणार नाही साहेब तसं म्हणून आता करायला लागून आपल्याला आता मोठा मोठा बाता आणि नाही ऐकत लावा लागून त्याचे दोन ढुंगणार कसून लाता आणि म्हणा लागून त्याले का हो गादीवर बसताना हरमाचं खाता. काय म्हणत होते का आता? मी म्हणत होतो का मोदीजीला किती बंदा देश ओळखते. बरोबर राईट. तुतारीला कोण ओळखते बा? ओळखत नाही. अरे आता ओळखत असं 4 दिवसा पहिले. 4 दिवसाचा माणूस मोठा का एवढा देश 10 वर्षात मोदीजीच्या हातामध्ये किती वर्ष झाले? 10 वर्ष झाले देश आहे. हा आहे बरोबर. तर मग कोणाला ओळखण देश? तुतारीला ओळखण का मोदीजीला ओळखण? कमळाला ओळखण का तुतारीला ओळखण? कार्यकर्ते हुशार झाले नेत्यापेक्षा. नाही जाणार गाण्याचे हुशार. कार्यकर्ता थापुला बांधून घेते आपल्या खिच्यात. कामापुरतं होतं मोकळे होते. बाकी काहीच नाही विषय याच्यात. फक्त खिचा बंद करते कार्यकर्ते फक्त थापुला खिच्यात ठेवते कामापुरता. न चालले जाते काम झालं का. गावचे नेते आता सगळे तसेच आहे. कोणाच म्हणत फायदा नाही. तुम्हाला आलं का असं काय? आम्हाला काही नाही करत. आम्हाला काय करत आमचे कामाचे पैसे असले नको. पण रोज या चौकात यायचं. रोजच यायचं. नाही लागलं घराकडे जायचं. नाही लागलं तर घरी जायचं. असे किती टक्के लोक घरी जात असतात कामात? कम से कम 50% लोक घरी जातात. 50% लोकांना मिळतं आणि 50% नाही घरी जातात. जत्रा लोकशाहीची चर्चा वर्ध्याची. सध्या वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये आहे. वर्ध्यामध्ये रामदास तडस विरुद्ध अमर काळे अशी फाईट रंगताना दिसते. 26 एप्रिलला मतदान आहे आणि सध्या मी आहे वर्ध्यातील हा एक लेबर चौक आहे. लेबर चौकमध्ये इथं जे लेबर आहेत ते थांबतात आणि जे कामगार आहेत ज्यांना गरज पडते ते इथून कामगारांना घेऊन जात असतात कामासाठी. आता इथल्या कामगारांची नेमकी मागणी काय आहे, इथल्या इलेक्शन मधले मुद्दे त्यांच्या लेखी काय आहेत आणि तडस की काळे त्यांना काय वाटतंय ते आपण जाणून घेणार आहे. या चौकात तुम्ही रोज थांबता काय? हो. रोज थांबता? हो. काऊन? कामासाठी. कामासाठी. पोटासाठी काम करावंच लागेल. आता इथं काय आहे, लेबर चौक आहे. इथं आम्हाला आत्ताच कळलंय. काय आहे लेबर चौक? जरा इकडे सरा बस. बोला ना. लेबर काम आणि काम पाहायसाठी बाहेरचे इकडले तिकडले ठेकेदार लोक येते. अमकं टमकं याच्या निमित्त आम्हाला यायला लागते. ठीक आहे. आणि काम असल्यानंतर आम्ही चालला जातो. पण इथं रोज यायचं? रोजच यायचं. मग ज्याला गरज आहे ते इथं येणार. हां, ज्याला घेऊन जाणार. आम्हाला घेऊन जाणार. किती मजुरी मिळते? आता सध्याची 500 रुपये मजुरी मिळते. 500 मिळते? हो. भागते का तेवढ्यात? तेवढ्यात भागत नाही. भागतच नाही तेवढ्यात. बर. पण आता कसं तरी आता काय काय कामं करता? आता कोणती कोणी शेंटरिंगवाला राहते, कोणी काय म्हणते त्याला मसाला काँक्रीटवाला राहते, कोणी जुडईवाला राहते. असे मिळून सगळेच आहोत आम्ही. ठीक आहे. आता असं आहे दादा, बेरोजगारी वाढली म्हणतात. नाही वाढली. बेरोजगारी वाढली म्हणतात. हो ना. वाढली का नाही वाढली? वाढली ना. वाढली.
बेरोजगारी बेरोजगारी म्हणजे रोजगार नाही, रोजगार नाही असं रोजगार काहीच नाही ना ते काहीच नाही. काहीच नाही. पोरं काय करतात? पूर्ण शाळा शाळेत आहेत. हा, काय करतात? शिक्षण करते. शिक्षण घेतात. आता बेरोजगारी लय वाढली म्हणतात, हाताला काम नाही. काम नाही, मजुरी नाही. हम्म, लागलं तर करायचं, नाही तर घरी जायचं. हम्म. काय म्हणला? इथं बेकारी आहे वर्धा जिल्ह्यात. प्रचंड बेकार. हा, प्रचंड बेकार आहे. काही कामाची व्यवस्था नाही, काही नाही, काही कंपन्या नाही, काही नाही. तुम्ही काय करता? मी हातमजुरी काम करतो, जे लागलं ते टोपले उचलतो, काही बी. सकाळी ठरतं तुमचं हो. की आज कामाला कुठं जायचं, हा, रात्रीचं आधीचं नियोजन काही नाही. काही नाही, काही नाही. ते आलं कोणी घ्यायला नाही तर वापसही झाला नाही तर ठीक, नाही तर घरी. घरी वापस. इथून किती किलोमीटर घर आहे? इथून 40 किलोमीटर 40 किलोमीटर इथे यायचं. हो. या लेबर चौकात लेबर चौकात. तिथं काम हुडकायचं. काम हुडकायचं. काम मिळालं तर ठीक, ठीक नाही तर घरी वापस. घरी जायचं. हो. किती मजूर मिळते? काय ना 500 रुपये रोजी मिळते. हे लागली तर ठीक, नाही तर लागत आहे. आठवड्यातून किती रुपये मिळतात? आठवड्यातून 1000, कधी 1500. 1000-1500 मिळतात. आणि महिन्याचे किती झाले? 5,000. 5-6 हजार रुपये. परवडतंय का? नाही पुरत. कसं पुरत? महागाई वाढली का? महागाई वाढली आहे ना. गॅस सिलेंडर गॅस सिलेंडर 1000 रुपयाचा आहे. परवडतात का? नाही, कसं पुरवठं? पेट्रोल परवडतंय का? नाही पुरवठं. 400 रुपये महिन्याची पास लागते आम्हाला याला. घरचे काय म्हणतात? घरचे काय म्हणतात, आता काम करावंच लागेल ना. भांडणं वाढतात. हो, भांडणं वाढतात घरी. पैसा नसले की भांडणं भांडणं वाढतात. वाढतात. कोण जबाबदार याला? हे सरकार. कुठलं सरकार जबाबदार आहे? मोदी सरकार. केंद्र सरकार. हा, केंद्र सरकार. काय केलं पाहिजे त्यांनी? त्यानं कामाची काही व्यवस्था केली पाहिजे. हम्म. काही कंपन्या आणल्या पाहिजे, काही केलं पाहिजे नाही ते. हे म्हणले की आता तुमचे मित्र हा. की गरिबासाठी काहीच केलं नाही त्याने. काहीच नाही केलं ना. खरे हो, खरं आहे ना. सुधीर भाऊ, आता बेरोजगारी वाढली म्हणतात, खरे का? वाढली हा, बिलकुल वाढली बेरोजगारी. कशी वाढली काय वाटतंय? प्रत्येक वस्तू वाढल्या. 400-500 रुपये मजुरी मिळते. हप्त्यातून 2-3 दिवस काम मिळते. आता पहा, आम्ही उभेच आहोत काम बघण्यासाठी. काम मिळालं नाही अजून. थोडा वेळ झाला आम्हाला मग रेल्वे स्टेशनवर आम्ही पुलगावरून ड्युटीवर येतो तिथं कामावर. आणि 12 वाजले का महाराष्ट्रात वापस जातो. ह्या 3 ते 4 दिवसामध्ये आमचा भागत नाही. पण आता काय करायचं ते पर्याय नाही आमच्याकडे. आठवड्यातून 3 ते 4 दिवस काम, हा, 3 ते 4 दिवस. बाकीच्या वेळ नाही. बाकी दिवस रोज काम नाही लागत. बाकीच्या वेळ काय करता? पण काय करायचं, घरी जातो आम्ही. घरी जाता. कामच नाही लागल्यावर काय करणार. शिक्षण किती झालं? शिक्षण 12वी. 12वी झालं. आधी काय करत होता? आधी कंपनीमध्ये होतो. कुठल्या? आपला चंद्रपूर कास्टिंग. ओके. हा. आणि कधी काम सुटलं? 4-5 वर्ष ड्युटी केली मी तिथे. कोरोनाच्या काळात संपलं सुटलं? कोरोनाच्या काळामध्ये सोडून दिलं. कोरोनाच्या काळात सुटलं का? हा. का त्याच्या अगोदर नाही ना, त्याच पिरियडमध्ये सोडलं. सुटलं? हा. ओके. आता असं आहे की रोजगार नाहीत म्हणतात, हो, बरोबर आहे. खरं आहे काही? हो, खरं आहे. रोजगार आहेच ना. आम्ही सगळं हे बघा ना सर, उभे जाऊ इथं. कुठं रोजगार आहेच कुठं? हप्त्यातून 3 ते 4 दिवस काम लागते. विचारून घ्या सर्वांनी. मोदी सरकारनं दिले का रोजगार? नाही. मोदी सरकारनं रोजीरोटी फक्त त्याचं वरतच काम आहे. हे गरीब लोकांवर बिलकुल दुर्लक्ष द्यायचं. दुर्लक्ष आहे? हां, बिलकुल. तुम्हाला काय वाटतं, दुर्लक्ष केलं मोदी सरकार? हो सर, काय केलं? मोदी सरकारने एकदम दुर्लक्ष केलं. कुणावर? गरीब लोकांवर, गरीब जनतेवर. आणि गरीब लोक गरीबच आहे, रोजगार आहेच नाही, कुठंच नाही आहे. भले कुणाचं केलं? मोठ्या लोकांचं भलं केलेलं आहे. कोण कोण मोठी लोक? मोठे लोक म्हणजे व्यापारी लोक आणि जे आहे समजा त्यांचं भलं केलेलं आहे. रोजगार गरीबासनी नाही, गरीब असले नाही आहे रोजगार, अजिबात नाही. अजिबात नाही आहे. कामाला जायला लागतं. अन्नदानला कमी केलं. हा. राशन कार्ड आहे आमचं. राशन कार्डामध्ये 1 किलो गहू देते आणि तांदूळ देते. आम्हाला म्हणते तांदूळ खा म्हणते. धंद्यात भागणार आहे. आणि बाकी तेल मीठ मग 1 किलो मध्ये करत भागते का हो आमचं? तुम्ही सांगा. बरोबर आहे. पण असं एक बेरोजगार लोक आहे, पण यायला काम नाही, काही नाही. आणि मी त्याच्यामधलाच आहे का. पण तरी म्हणजे काही सत्तेवर आहे, ते सत्तेवाले जनता आहे ते आपल्यापर्यंत येऊनच नाही राहिले. ओके. ते त्याच्यापर्यंत आपल्यापर्यंत यायला पाहिजे. हा, तुम्हाला बोलायचं आहे का? या इकडे. सत्तेवाले जनताच नाही भाऊ. इथं माहिती आहे का, बेरोजगार जे आहे ना त्याला कामच नाही भेटू राहिले ना. रेत्या बंद होत्या, सगळं बंद होतं. मग का याला जबाबदार कोण आहे? जबाबदार कोण आहे ना? कोण? मोदी सत्ता. असं म्हणा ना, कोण जबाबदार आहे? मोदी सत्ता आहे ना. आता काय केलं पाहिजे त्याला? काय करायला त्याला विचारायचं यायला तर काय करायला पाहिजे. तुम्ही मतदान देणार आहे 26 मतदान तारखेला? आम्ही 26 तारखेला आम्ही देईन. हा, आमचा आहे काँग्रेस. बस. बरोबर.
आमचं आहे काँग्रेस. बीजेपीचा नारा लागल. बीजेपीची बात आहे इकडं. बस काय वाटतं बीजेपी? बीजेपी येणार. का असं वाटतं? काय वाटतं बीजेपी? बीजेपी चांगले कामं करून राहिले, याच्यानं येणार. काय काय केलेत काम असं वाटतं? विकास झाला एवढा बरं, भारतामध्ये आपल्या. काय करतो तू आता? आता काय करतो? कोण? आता तू काय करतो? मी हातमजुरीचं काम करतो. अच्छा, हाताला लागले काय? लागलं काय? हे कामावर जातो आपण पुण्याला. आता इथून असं म्हणतात की पोरांना काम धंदा कमी झाला आहे, खरे काय? आता कुणी जात नाही की सबच जात नाही इथं, कुणी कामावर सबच काम येते, मग मिस्त्री येते, ठेकेदार येते, सबच येते. पण कुणी जातील तेव्हाच ना. कामावर गेलं पाहिजे. गेलं पाहिजे. मी म्हणायचं म्हणजे हेच आहे भाऊ, गेलंच पाहिजे आहे ना. एकूण अशी प्रतिक्रिया आहेत. कोणी कमळाच्या बाजूनं थोडंसं मत व्यक्त केलं, दुसऱ्या बाजूला तुतारीच्या बाजूने मत व्यक्त केलं. दलित माणसं पूर्ण गरीब माणसं, पण दलितांनाही आहे आरक्षण, कधी शिष्यवृत्तीत तर कधी डोनेशन. पण पोबारा झाला आता दलिताच्या नावाचा, कुणीच नाही वाली उरला. होता एक तोही गेला. अनाथ झालो आता आम्ही बिना माय बापाचे. होता एक आंबेडकर साहेब, 20 काउंट टाके सापाचे. आता काय करायचं भाऊ? कोणाच्या तोंडाकडे पाहायचं? मिळून मिसळून आता कसं एकमेकांसोबत राहायचं? जे येते साले सत्तेवर ते आपलंच घोडून नाचवते. दलिताचं नाव फक्त लिहापुरतंच राहते. नाही जमणार नाही साहेब तसं म्हणून आता करायला लागून आपल्याला आता मोठा मोठा बाता. आणि नाही ऐकलंच लावा लागून त्याचे 2 ढुंगणार कसून लाता आणि म्हणा लागून त्याले का हो गादीवर बसताना हरामाचं खाता. नाव काय तुमचं? सचिन मेंढे. सचिन मेंढेंनी अतिशय महत्त्वाची आणि अतिशय दर्दभरी गोष्ट सांगितलेली आहे. त्यांचा हा अंडरकरंट आहे. वर्धा लोकसभा मतदारसंघातले लोक, कामगार बांधव काय विचार करतात हे आपण बघितलेलं आहे. अजून काही बांधव आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत पलीकडे. या माझ्यासोबत अजून एक काका आहेत. काका, आता असं आहे की इथं लेबर चौकात आम्ही आलो आहे. आम्हाला ही माहिती मिळाली की लेबर चौकामध्ये सगळे कामगार एकत्र येतात आणि मग ते कामाधंद्यासाठी जात असतात. आता असं आहे की एका बाजूला असंही झालेलं आहे की बेरोजगारी प्रचंड वाढली असं म्हटलं जातं. काय वाटतं, खरे काय? खरी गोष्ट आहे, खरी गोष्ट आहे. कारण रोजगारच नाही ना. पहिले देत्या बंद होत्या, त्याच्यामुळे रोजगार बंद होता. पहिले देत्या बंद होत्या, त्याच्यामुळे रोजगार बंद होता. पण आता देत्या होऊन ती नाही का, कामं मिळून नाही राहिले ना. कुठं रेत्या सुरू होत्या? आता देत्या चालू झाल्या आहे ना. चालू झाल्या. पहिले बंद होत्या तरी पण कामं नव्हते, पण आता चालू होऊन बी कामं नाही ना. आता काय सांगावं त्याच्यामुळे. कमी झाले आहे, मजुऱ्या कमी झाल्या. किती मजुरी मिळते? 500 रुपये भेटते. 500 रुपये. महागाई इतकी वाढून गेली का विचारू नका. पण आता करावं कसं? परवडत आहे का? परवडत नाही, पण करावं कसं आता? पण रोज या चौकात यायचं. रोजच यायचं, नाही लागलं घराकडे जायचं. नाही लागलं तर घरी जायचं. असे किती टक्के लोक घरी जात असतील कामात? कमसे कम 50% लोक घरी जातात. 50% लोकांना मिळतं आणि 50% नाही घरी जातात. घरी जातात. आणि मग दुसऱ्या दिवशीचा संघर्ष. दुसऱ्या दिवशी पुन्हा तोच संघर्ष. आदल्या दिवशी कळत नाही उद्या काय होणार आहे. त्याचे काहीच कमी मालूम नाही. भेटन बा काम म्हणून तरी पण या लागते चौकात. कधी भेटते कधी नाही भेटत. हप्त्यातून 2 दिवस 3 दिवस लागते, 3 दिवस नाही लागत. आता करावं कसं? अशी परिस्थिती आहे. बरोबर आहे. वर्धा मतदारसंघातील रत्नापूर हे गाव आहे आणि हा एक ब्रिज आहे आणि या ब्रिजच्या खाली अनेक गावकरी बसलेले आहेत. हा जो ब्रिज आहे याच्या एका बाजूला रत्नापूरचं नवी वस्ती आहे, दुसऱ्या बाजूला जुनी वस्ती आहे. अशा पद्धतीचं एक गाव विभागले गेले. मधून हा नागपूर तुळजापूर मार्ग गेलेला आहे. गावकरी याच्या खाली निवांत बसलेले आहेत. बरोबर, निवांत बसलेले आहेत. निवांत बसलो आम्ही. काय आता काय रानात काम बिम सगळे संपलेले आहे? नाही, रानात आहे ना, चालू आहे कामं. काय कामं सुरू आहेत? काम आता हे शेतीचेच, पराठी काढणे, बरं. वखर करणे, डवर आपलं बाकी शेतीविषयीचं चालूच आहे आपलं. चालूच आहे. आम्ही आता शेतातूनच आलो. आता उन्हाळा झालाय सगळा. उन्हाळा, इथं उन्हाळा खूप जास्त आहे. दुसऱ्या बाजूला राजकारण पण पेटतंय. राजकारण चालू आहे, पेटत आहे. रत्नापूरमध्ये कशी आवाज आहे? चांगली आहे. कुणाची? आता सध्या बीजेपी. बीजेपीची हवा आहे. तडस साहेब. अच्छा, मग यावेळेस काय वाटतंय? रामदास तडस आहेत, दुसऱ्या बाजूला अमर काळे आहेत. अमर काळे फाईट देतील का? आता तर जनतेवर आहे ना ते. तुम्हाला काय वाटतं? आपल्याला तर वाटतं बीजेपी येईल. बीजेपी येईल. का वाटतं बीजेपी येईल? विकास आहे. का विकास केला? आपल्या रत्नापूरचा चांगला विकास आहे बीजेपीच्या मार्फत. काय काय केलं समजा रत्नापूरमध्ये? रोड आहे,
रोड आहे, पाण्याची टाकी आहे, नळ योजना आहे, अनेक अजून सगळे पोहोचवली पोहोचवली आहे. तडस साहेबांनी पोहोचवली. तुम्हाला काय वाटतंय दादा? आम्हाला तर चांगलं वाटणार बा तडस साहेबच. तडस साहेब वाटते. खूप योजना आमच्या गावात मिळाल्या आहे. अच्छा. कितीतरी लाखाच्या आत कोटीची कोटीची स्कीम मिळाली आमच्या गावात. 1 कोटीच्या वर स्कीम मिळाली आमच्या गावात रत्नापूरमध्ये. बरं. खूप चांगले कामं होऊन राहिले आमच्या गावात. अजूनपर्यंत एवढे कामं झाले पण नाही आमच्या गावात. योजना नाही आल्या, कोणत्या काही नाही, टाकी नाही, काही नाही, काहीच नाही. तुम्हाला काय काय फायदा झाला वैयक्तिक? फायदे भरपूर होऊन राहिले आम्हाला पण. काय काय? वावरातले, शेतीचे, याचे त्याचे सगळे. काय काय करता तुम्ही? माझा भाजीचा धंदा आहे, छोटासा. भाजी धंदा आहे. हो. शेत आहे का? हो. शेतीची कशी अवस्था आहे? शेतीची चांगली अवस्था आहे ना. अवस्था चांगली आहे. हो. हमी भाव भेटतोय का? हो. भाव भेटतोय? हमी भाव तर नाही भेटत. हमी भाव तर आता कास्तकारांना जे पण ते तसंच करून राहिले. आता विलक्षण आलं का बिलकुल दाबूनच देऊन राहिले कास्तकार आहेत. हमी भाव द्यायचा हमी भाव कोणीच नाही देऊन राहिलं. तुम्ही कोणतं सरकार आहे तर काहीच देऊन राहिलं. बीजेपी नाही देत, काँग्रेस नाही देत, कोणीच नाही देऊन राहिलं. कास्तकार विषय तर कोणीच बोलून नाही राहिलं. पण तरी पाहिजे बीजेपी. कास्तकार विषय कोणताच मार्ग बोलून नाही राहिलं. बीजेपी नाही बोलत, काँग्रेस नाही बोलून राहिलं. तरी बीजेपी पाहिजेच की तुम्हाला? आता लोक जनतेवरच आहे ना. आपल्या हातात काय? जनता तुम्हीच की. आम्हीच आहे. पण एका जनतेने नाही का सगळे मिळून मराठवाड्यामध्ये चालून राहिले. एक मोर्चावर मोर्चा चालून राहिले सगळ्याच गोष्टी. तुम्ही म्हणताय बीजेपी असो काँग्रेस असो हमी भाव कोणी देत नाही. कोणी देत नाही. बरोबर. तुम्ही म्हणताय की यावेळेस हवा बीजेपीची. हा, बीजेपी हवा. कसं काय जुळायचं? कसं गणित कसं जुळायचं म्हणजे हवा जे आहे तिकडून पलटायचं आपण. पलटायचं नाही तर का? काँग्रेसच्या हवा असला काँग्रेस पलटायचं, जिकडे हवा असलं तिकडे पलटायचं. काही विषय नाही त्याच्यात. कार्यकर्ते हुशार झाले नेत्यापेक्षा. नाही झाले काढायचा विषय. कार्यकर्ता थापुला बांधून घेते आपल्या खिच्यात, कामापुरतं होतं, मोकळे होते. बाकी काहीच नाही विषय याच्यात. फक्त खिचा बंद करते कार्यकर्ते फक्त थापुला खिच्यात ठेवते कामापुरता. न चालले जाते काम झालं का. गावचे नेते आता सगळे तसेच आहे. कोणाच म्हणत फायदा नाही. तुम्हाला आलं का असं काय? आम्हाला काही नाही करत. आम्हाला काही करत. आमचे कामाचे पैसे असले नको आपल्याला. 400-500 रुपये कमाला समाधान याच्यात. बाकी काही नको आम्हाला. इथे काय बाबा आहेत त्यांच्याशी पण आपण बोलूयात. त्यांनी वर्धा लोकसभा मतदारसंघ बराच काळ बघितला असेल. काँग्रेस असेल, भाजप असेल, त्यांचं हयात गेली सगळ्यात. या बाबा नाव काय तुमचं? माझं नाव चंद्रशेखर रामकृष्ण सेंद्रे. ओके बाबा, आता इथं वर्ध्यात भाजप आले आता 10 वर्ष झालं. त्याच्या अगोदर काँग्रेस बी होतं बराच काळ इथं. काय वाटतं तुम्ही एक हयातभर किती वय तुमचं आता? मी हयातभर काँग्रेसलाच केलं मतदान. काय वाटतं कोण भलं करतं शेतकऱ्याचं, कास्तकाराचं आणि शेतकऱ्याचं कोणीच भलं करू शकत नाही. हे काय विनाकारणचं आहे तोटा. कोणीच भलं करू शकत नाही. कोणतंही सरकार जरी आलं तरी कोणतेही कास्तकाराचं शेतकऱ्याचं कोणतंच भलं करणार नाही. आता राजकारण बदलत चाललंय सगळं. राजकारण बदलणारच आहे, हे ठीकच आहे. राजकारण बदलणंच आहे. कितीही बदललं तरी परंतु आपल्याला ते जे आहे तेच चालणार आहे. बोला. जे आहे तेच चालणार आहे. किती बदललंही तरी परंतु तेच जुन्या पद्धतीनंच चालणार आहे. कोणी कोणाचं भलं नाही करू शकत. ही पक्ष फोडाफोडी होती. हा, फोडाफोडी झाली ना. पहिले व्हायचे का तुमच्या काळात? नाही ना. आता कसं काय? आता कशी काय म्हणजे आता स्वार्थी आहे. स्वार्थासाठी आम्ही इकडे नाही तिकडे, तिकडे नाही इकडे, अशा पद्धतीचं चालू आहे राजकारण. नेत्यांचं स्वतःचं भलं झालं पाहिजे. जनता गेली खड्ड्यात. काय फरक पडत नाही. काही फरक पडत नाही. आता इथं ह्यावेळेस तुम्ही आता मतदान टाकणार आहे 26ला. हा, आता तडस साहेब आहेत एका बाजूला, दुसऱ्या बाजूला ते अमर काळे पण आहेत. काय वाटतंय तुम्हाला, कसं काय हवा वाटते इथली? हवा काही नाही, हवा तडस साहेबाची आहे बा सध्याच्या परिस्थितीत. बरं. कारण राजकारण वरचं लेव्हलचं जे राजकारण आहे ते म्हणजे BJPचं आहे. आणि BJPचाच माणूस तडस साहेब आहे. त्याच्यामुळं सगळं म्हणजे काय आहे का सर्व लोक नाहीतरी कोणी भलं करू शकत नाही, नाहीतरी कोणी भलं करू शकत नाही. मग त्याच्या पाठीमागे लोक जातात. लोकांचं प्रेम कुणाच्या बाजूने, मोदीवर का तडस साहेबांच्यावर? नाही, मोदी म्हणजे काय, मोदीवरच प्रेम आहे असं म्हणायला काही हरकत नाही. तडस साहेबावरचं नाही. तडस म्हणजे हा एक त्यांचा माणूस आहे म्हणून नाही, आपल्याला बोलताच नाही, काहीच नाही त्याच्यामध्ये. राजकारणामध्ये आपण जास्त राहतच नाही. राजकारणात विचारणार नाही तुम्हाला. नाव सांगा तुमचं. गजानन. काय करता? काही नाही, शेतीतलं काम करतो. सालाना.
अच्छा, सालाना काम करता. कुठं करता सालाना काम? इथंच करतो रत्नापूर गावातच. अच्छा, गावातच काम. आणि गावातल्या गावातच काम मिळालं की जायचं? हो, गावातल्या पण मिळते का काम? काम मिळते ना, दर साल मिळते? हो. एकाच ठिकाणी करता का वेगवेगळ्या ठिकाणी? नाही नाही, एकाच ठिकाणी. एकाच ठिकाणी. सालाना किती मिळतो? सालाना 1,15,000 साला. 1,15,000 मिळतो. हो. बाकी सगळं जेवण खाणं? जेवण खाणं गहू भेटते ना त्याच्यात. बरं. महिन्याचे बागायतदारांच्या घरी? हो हो. सालाना गहू. हो हो. काय काय कामं करायची? काम हे आपलं शेतीतलं डवजण वखरण बस झालं. मग त्याच्यावर तर कोणतंच काम नाही करायचं. नाही. आता उन्हाळ्यात काय काम? उन्हाळ्यात काही नाही. आता वावरात जायचं, थोडंसं वाकत केलं का चाललं घराकडे आपलं. किती येऊन निवांत बसायचं? हा, ब्रिज खाली येऊन निवांत बसायचं? काही नाही, 1 घंटा बसायचं, आपल्या घराकडे चाललं जायचं. सावली होती, हो. गावात ऊन आहे, गावात ऊन आहे, त्यामुळे इथे बसायचं. इथं बसायचं. सगळे गावकरी इथे येतात? हो हो. सावली खाली? हो. वावरातून आले का 1-2 घंटे इथं बसते कास्तकार, चाललं मग आपल्या घराकडे जेवण खाऊन करायला. राजकारणातलं काय माहित नाही? राजकारणात जातच नाही आपण. का म्हणून? नाही, ते काय आपल्याला ते आपलं काम बरं ना, आपण बरं. राजकारण नाही ना, काहीच नाही. टीव्हीत बघितलं असेल की मोदी साहेब बोलतात, नाही नाही पवार साहेब बोलतात. ते टीव्ही नाही पाहिजे ना, मोबाईलही नाही पाहिजे आपल्याला. खरं? काहीच नाही. आपलं काम बरं ना, आपण बरं. आपल्याला काय घेणं देणं नाही? काही घेणं देणं नाही. मतदान टाकताव का? हो. टाकता? हो, मतदान टाकतो ना. आपलं काँग्रेसलेच मतदान जायते दरवर्षी. काँग्रेसला टाकते? आता कोण उभं आहे? आता आमच्या इकडं माहीत तर नाही बा, पण आल्यावर समजा ना आता आपल्याला मतदानाच्या वक्ती. पण आता तर बाबा म्हणले हे सगळे म्हणली मोठी माणसं तडस साहेबांची हवा आहे. मनाचं जायते त्याचं. होय का? आपलं म्हणजे आपलं मन असं नाही का आपण बा याले द्यायचं त्याला द्यायचं, ज्याला आपल्याला पटते त्याला देऊन द्यायचं. काँग्रेस राव का BJP राव. काँग्रेस काय करते? काँग्रेसचं आपल्याला कामं होते म्हणून देऊ आपण. 5 वर्षापासून पार्टी सोडून दिली आपण. सोडून दिली? गावात 2 विरोधक दिसतात तुमचे, त्याच्यामुळे आपण विरुद्ध नाही. विरुद्ध नाही, पण आपलं काँग्रेस करते. आपलं मत आहे, ज्याला द्यायचं आहे, जो माणूस येत असेल त्याला द्यायचं. अमर काळे उभे आहेत, अमर काळे, बरोबर का? राष्ट्रवादीकडनं शरद पवार गट, बरोबर. ते विरुद्ध रामदास तडस आहेत. काय वाटतं कोणी निवडून? निवडून येईन बा म्हणतो. आमच्या इकडं भाजपची हवा चालू आहे सध्या, दुसरी हवा नाही चालू. भाजपची हवा चालू आहे. तुमचं मत? आमचं मत काही नाही. पराभूत उमेदवाराला का विजयी उमेदवाराला? पराभूत उमेदवाराला मत का विजयी उमेदवाराला मत? आता जो नवीन असन त्याला द्यायचं, जुन्याला सोडून द्यायचं. जुन्या सोडून द्यायचं? का करते जुनं? एक डाव तर झटका द्यायला लागेल. कामच कोणची होऊन जाईल इथं. झटका पाहिजे. मग झटक्याशिवाय काम होत नाही. झटका पाहिजे. झटका पाहिजे. झटका देता हो तुम्ही? द्यास लागेल ना. नाव सांगायचं काकाचे? मोर्शेराव खडसे. मोठ्यांदा सांगा फक्त. मोर्शेराव खडसे. काय करता? काय करता? घरीच राहतो. घरीच राहतो? आता इलेक्शन आले, कोण कोण उभं आहे? उभं कोण कोण आहे? रामदास अमर काय. कोण निवडून येत आहे? निवडून कोण येते वाटतं? अमर काय. अमर काळे येते? इकडे तर म्हणजे रामदास तडस साहेब येते. नाव सोडा. नको नाव सोडू. काकांची ही कमेंट आहे, नाव सोडा. बोलू का? काय म्हणला? नाव सोडा म्हणले. मला अजून घरकुल नाही झालं, काही नाही झालं. एवढं मोठं खोपडं पडलं तर पैसे नाही भेटले. काय करायचं आपल्याला? त्यामुळे रोष आहे. शेतीत काय लावले? शेतीत काय लावले? शेतीच नाही, काहीच नाही. नाही, अजिबात नाही. नाही. मग आता घर कसं चालवायचं? घर चालवायचं कसं वर्षभर? तसंच 1-2 दिवस गेलं कामाला चाललं. मिळालं तर ठीक, नाही मिळालं तर कोणाच्या घरी जेवायचं 2 पैसे मागायचं जेवायचं. असं करायचं? घरी कोण राहत? कोणीच नाही, एकटाच आहे. एकटाच आहे. एकटाच आहे? कोण नाही? नाही, घरी कोण नाही, एकटाच आहे. विचार ना कोणाला आहे का ते एकटाच आहे. अच्छा, मिळालं तर ठीक, नाहीतर मागून खायचं. बरोबर. इकडं राजकारण्याने काही नाही केलं. राजकारण काय केलं? कोणच काही नाही केलं. इथं काउंटर फंटर सब बंद करून टाकले आमचे. का बंद करणे? काउंटर म्हणजे अनाज बंद करून टाकलं ना. तांदूळ नुसते तांदूळ यानं जगू का आपण? त्याला गहू लागन ना. गहूही भेटत नाही काही. 5 किलो तांदूळ भेटते फक्त महिन्याचे. तांदूळ यानंच जगू का? लोकायले कामधंदा आहे का?
लोकायले कामधंदे आहे ना, असं मजुरातले वावरातलं शेतीतलं काम. दुसरं काम मग कोणतंच नाही इथं, शेती आणि बस झालं. हे आपलं मग राजकाम गिन वगैरे घर बांधणं, त्याच्यावर तर कोणतंच काम नाही. गावात सगळे असेच काम करतात. बाहेर जातात का मुंबईला, नागपूरला कामासाठी? मुंबईला, नागपूरला आहे ना, आमच्या गावातले पोरं आहे ना. आहेत. गावात किती लोक राहतात? गावामध्ये 2000 लोकसंख्या आहे. आणि हे सगळे हेच काम करतात? हो. कोण सालाना जाते, कोणी सालानं, कोणी शिकणं चालू आहे, शाळेत वगैरे जाणं. मग बाकीचे मग असं शेतीतलं काम. उन्हातानाचं इथं सावलीखाली बसायचं, बसायचं येऊन इथं आरामात. आरामात. एका तासानं जायचं. काकाजी काय काम सुरू आहे? काम सुरू आहे. हो. आता इलेक्शन लागतंय. हो. कोण कोण उभं आहे? उभं आता ते काही माहीत नाही बा आपल्याला. मोठ्याने बोला. माहीत तर नाही म्हणलं तेवढं. नाही माहिती? नाही ना. इलेक्शन आहे तुमचं 26ला. हो. माहीत कसं नाही मग? नाही, इलेक्शन तर आहे, पण उभं कोण आहे ते नाही माहीत आपल्याला बा. माहीतच नाही? नाही. आता जेव्हा इलेक्शन तेव्हा पाहू. इलेक्शन आले का आता आठवडा राहिला? आठवडाच राहिला. हो. हे बघा मी सांगतो, रामदास तडस आहेत एका बाजूला, दुसऱ्या बाजूला अमर काळेत. बरोबर का? बरोबर आहे. हो. मग बाबासनी माहिती. थांबा बाबा. अमर काळे विरुद्ध रामदास तडस, कुणाची हवा? काळ्याची. हो भाई, काही सांगू शकत नाही. काऊन का आम्हाला गावात राहावं लागते. बर. जिकडं जिकडं जग तिकडं आम्ही हवेच्या बाजूनं. आम्ही हातमजुरीचे माणसं आहे. गपचूप. बिलकुल. पण आता असं आहे, तुम्ही काय करता? शेती? आम्ही नाही, शेती नाही, बठांगूच आहे. पण काही उपयोग नाही, घरी बसून राहावं लागते. पगार नाहीत लवकर. पगार नाहीत? नाही. पण काम तरी आहे का? काम आहे तर काम कोणते ना, इथून उठणंच नाही होत. गावात राहावं लागते. पोरं काय करतात? पोरं 2 मेले, एक पोरगा आहे. तर ते काही हिशोबाचं नाही आहे. मग आता काय करता? आता असं आहे, हे आता तुम्ही इथं ब्रिज खाली बसलाय, कामधंद्याचा प्रश्न लय मोठा झाला आहे. बरोबर का? बरोबर आहे ना? काय करायचं बाकीच्या वेळेस? पोरं आता एक पिढी गेली, पुढच्या पिढीने काय करायचं? तेच आहे ना. बरोबर आहे ना. पुढच्या पिढीनं काय करायचं आता? हो ना. तुम्हाला पोरं आहेत का? हो, एक पोरगा आहे ना. काय करतो? काही नाही, शाळा शिकते, धंदा करते. त्यानं काय आले गिऱ्हाईक तर करते, नाही तर राहिला. काय बनायचं त्यानं? त्याला आता त्याच्या तकदीरावर आहे, काहीतरी बनायला पाहिजे त्यांना, असे आमची इच्छा आहे बा. पोरगी होती तर लग्न झालं, असा प्रॉब्लेम आहे. तो सरकार कामधंदा काढते का? कामं आता कोणतेच कामं काढते, ते चालूच आहे त्याचे कामं. जे आहे. काय वाटतंय शेवटचा प्रश्न, अमर काळे की रामदास तडस, हवा कोणाची? आता का सांगावं, हवेचं नाही. हवेचं आम्ही सांगूच शकत नाही ते कसं का होते म्हणून. नाही, हवेचा काही भरोसा नाही. हवेचा हवेचा काही भरोसा नाही. आणि जग जिकडं तिकडं आम्हाला गावात राहावं लागतं, अशा पद्धतीची यांची मांडणी आहे. यातूनच तुम्हाला कळलं असेल की नेमकं इथल्या गावकऱ्यांना काय वाटतंय. अर्थात कामाचा प्रश्न इथं सगळ्यात मोठा विषय आहे, गंभीर विषय आहे. तरीसुद्धा लोक याच्यावरती बोलण्यासाठी तयार नाहीत. राजकारण्यांची भीती असू देत किंवा गावकऱ्यांची, काही स्थानिक पुढाऱ्यांची सुद्धा भीती अनेकांना इथं वाटत असते. आणि हेच महाराष्ट्राचं वास्तव आहे. हे गावगांना असंच चित्र आहे. एकंदरीत आपल्या प्रश्नावरती लोक अवेअर नाही आहेत असं एका बाजूला दिसत असलं तरी प्रश्न मात्र फार भीषण आहेत, हे आपल्याला चित्र दिसतं आहे. मात्र मतदान आणि एकूणच निवडणूक प्रक्रियेबद्दल फार अनभिज्ञ आहेत लोक, हेही आपल्याला दिसतं आहे. तुम्हाला काय वाटतं, कोण बोलत होतं आता? मीच बोलू. का मजुऱ्यांना लागून राहिले आम्हाला? काही नाही, रेती बंद आहे, महागाई वाढली, रेती महाग झाली. 7,000 रोजी रेती भेटणारी आता किती 10,000 भेटून राहिली. ट्रॅक्टर हे 1,200 फूट भेटतो. मग हे का केलं मग? जिकडं रोड पाहिजे तिकडं रोड नाही, डबल रोड बनवून राहिले. घरकुल नाही आम्हाला, काहीच नाही. काय केलं आमच्यासाठी? बस बटन दाबा म्हणते. आता बिलकुल परिवर्तन झालं पाहिजे, नवीन सरकार बसली पाहिजे. नवीन सरकार बसलं बिलकुल. पाहिजे. बिलकुल 100%. म्हणजे कोण आलं पाहिजे? बिलकुल पंजा आला पाहिजे. काळे साहेब आलेच पाहिजे, येणारच आहे ते. यंदा बिलकुल त्यांना सोमवार यावं लागेल. आम्ही त्याला पूर्ण आमचं समर्थन देऊ. अरे आमच्यापर्यंत तुम्ही योजना येऊ द्या ना पहिले. आमची ग्रामपंचायत आहे,
आमची सरकार आहे, आमचं सगळं आहे, पण आमच्यापर्यंत येऊ द्या ना त्यांना एखाद्याला. एकही जण आमच्यापर्यंत येऊन नाही राहिलं. अजून कोण बोलतंय? बोलणार काका? आता आहे की रोजगारांच्या लय समस्या आहेत सगळीकडेच. पोरासनी बी काम नाही, इथं मोठ्या माणसांनाही काम नाही आता कोरोनापासून. काम तर भरपूर आहे आता, काम भरपूर आहे ना. कोण म्हणते काम नाही? काम भरपूर आहे, करत नाहीत, पण करायला तयार नाही. आता मला पाहिजे कामासाठी माणसं, चला म्हणा. भरपूर काम आहे, कामाविषयी काही नाही, भरपूर काम आहे. रोजी पण भरपूर आहे. किती रोजी आहे? रोजी बहुत आहे, 600 700 800 लेबरची. 800 रुपये रोजी घेते, मिस्त्री 800 रुपये घेते. भरपूर काम आहे, फक्त येणेवाले पाहिजे. तर एकंदरीत असं आहे, देशभरामध्ये बेरोजगारीची समस्या ही रौद्र रूप धारण करते असं चित्र दिसतंय. नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशनने सुद्धा पाठीमागे एक रिपोर्ट दिला होता की ही 45-50 वर्षातली सर्वात मोठी बेरोजगारी आहे. अर्थात हे त्याचं एक ग्राउंड चित्र आहे, भीषण चित्र आहे. तिथं लेबर चौकामध्ये बरेच कामगार येतात, सकाळी जमतात, त्याच्यानंतर तिथल्या 50% लोकांना हाताला काम मिळतं, मात्र 50% लोक इथूनच घरी जातात. त्यासोबतीनंच आठवड्यातून 3 ते 4 दिवस काम मिळतं, पण त्याच्यानंतरही कामाची कुठलीही शाश्वतता दिसत नाही. आठवड्यामधून किती काम मिळेल, उद्या का आपल्याला काय काम करायला मिळेल याचीही गॅरंटी नाही आहे. मात्र त्याच वेळेस जी महागाई वाढलेली आहे त्या महागाईने हे लोक परेशान आहेत. अर्थात त्यांचं जे बजेट आहे ते चालत नाही आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार नेहमी बजेट सादर करत असतं, मात्र या कामगारांचं बजेट जे आहे ते कोलमडलेलं आहे, हे वास्तव चित्र आहे. त्यामुळं वर्ध्यातून कोण येणार, देशात कोण येणार, या सगळ्या वरच्या गोष्टी आहेत. मात्र या लोकांच्या हाताला, कामगारांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, हीच यांची एक साधी सिंपल भावना आहे. मोदी सरकार असू देत किंवा मग काँग्रेसचं येणार सरकार, कुठलंही सरकार असू दे, त्यांनी यांच्या हाताला काम दिलं तर हे लोक त्यांच्या पाठीमागे उभं राहतील, हे सत्य आहे. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतंय हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.